नमस्कार मंडळी. सध्या देशामध्ये एकच चर्चा सुरू आहे, ती म्हणजे नव्या उपराष्ट्रपतींची. पण मंडळी, तुम्हाला माहिती आहे का, उपराष्ट्रपती हे पद कधी अस्तित्वात आलंय, याची निवड कशी होते आणि त्यासाठी काय पात्रता असते? बरं, चला तर मग आजच्या या व्हिडिओत आपण उपराष्ट्रपती पदासाठी संदर्भातल्या सगळे अपडेट जाणून घेऊयात. संपूर्ण माहिती अगदी सविस्तरमध्ये जाणून घेऊयात. बघा, उपराष्ट्रपती पद कधी अस्तित्वात आलं यापासून आपण सुरुवात करूया. भारताच्या उपराष्ट्रपती पदाची निर्मिती भारतीय संविधान अंमलात आल्यानंतर म्हणजे 1950 साली झाली. पण आपल्या देशात पहिल्यांदा उपराष्ट्रपती पदाची निवडणूक 2 वर्षांनी म्हणजे 1952 साली झाली आणि 13 मे 1952 रोजी भारताचे पहिले उपराष्ट्रपती म्हणून डॉक्टर सर्वपल्ली राधाकृष्णन यांची निवड झाली. उपराष्ट्रपती पदाची निवड कशी होते, तर हे पद भारतातील दुसऱ्या क्रमांकाचं सर्वोच्च पद मानलं जातं आणि या पदाची निवड थेट जनतेद्वारे होत नाही, तर त्यांची निवड लोकसभा आणि राज्यसभेतील सर्व खासदार मिळून करतात. ही निवडणूक गुप्त मतदानानं आणि सिंगल ट्रान्सफरेबल वोट पद्धतीनं केली जाते. बरं, आता हे सिंगल ट्रान्सफरेबल वोट म्हणजे काय, हा प्रश्न तुम्हाला पडला असेल. तर बघा, ही एक अशी मतदान पद्धत आहे जिथे मतदार फक्त एक उमेदवार निवडत नाहीत, तर प्राधान्यानुसार म्हणजे प्रायोरिटीनुसार अनेक उमेदवारांची यादी तयार करतात. म्हणजे पहिला प्राधान्य, मग दुसरा, मग तिसरा, यानुसार मतदार अनेक उमेदवारांना प्रायोरिटीनुसार मतदान करू शकतो. तर ही मतदान प्रक्रिया नेमकी कशी होते हे पाहूयात. सर्व मतदार पहिली पसंती दाखवतात. जर कोणताही उमेदवार बहुमताने म्हणजे 50% जास्त मतं मिळवतो तर तो थेट विजयी ठरतो. जर कोणालाच बहुमत मिळालं नाही तर सर्वात कमी मतं असलेला उमेदवार बाद केला जातो. त्या उमेदवाराला मिळालेल्या मतांच्या सेकंड प्रेफरन्स पाहिल्या जातात. ती मतं मग पुढील उमेदवारांकडे स्थानांतरित केली जातात. म्हणूनच या पद्धतीला ट्रान्सफरेबल वोट असं देखील म्हणतात. बरं, ही जी प्रक्रिया आहे ती कोणी विजयी होईपर्यंत चालू ठेवली जाते. आता पाहूयात उपराष्ट्रपती पदाची पात्रता नेमकी काय असते. तर पहिली पात्रता अर्थात तो उमेदवार भारतीय नागरिक असावा, त्याची वयाची 35 वर्ष पूर्ण असावीत, उमेदवार भारताची राज्यसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा आणि उमेदवारासाठी कमीत कमी 20 प्रस्तावक आणि 20 अनुमोदक खासदार आवश्यक असतात. म्हणजेच निवडणूक लढवण्यासाठी किमान 40 खासदारांचं पाठबळ आवश्यक असतं. पण ते 2 भागांमध्ये विभागलेलं असतं. जसं 20 जण सुझाव देतात आणि 20 जण मान्यता देतात. आता उपराष्ट्रपतीची भूमिका काय असते हे पाहूयात. बघा, भारताचे उपराष्ट्रपती हे राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतात, म्हणजे एक्स ऑफिशियो चेअरमन असतात. म्हणजे ते राज्यसभेचं संचालन करतात. जर उपराष्ट्रपती कोणत्याही कारणानं अनुपस्थित असतील तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची जबाबदारी हाती घेतात. जर राष्ट्रपती कोणत्या कारणानं अनुपस्थित असतील तर उपराष्ट्रपती राष्ट्रपती पदाची जबाबदारी हाती घेतात. आता 1952 पासून ते आजवर कोणी उपराष्ट्रपती पदावर विराजमान झालेत हे पाहूयात. पहिले उपराष्ट्रपती होते डॉक्टर एस राधाकृष्णन. 1952 ते 1962 या कालावधीत होते. त्यानंतर झाकीर हुसेन, व्ही गिरी, गोपाळस्वामी पार्थसारथी, बासप्पा जत्ती, आर व्यंकटरमण, शंकर दयाल शर्मा, KR नारायणन, कृष्णकांत, भैरोसिंग शेखावत, हमीद अन्सारी यांचे तर 2 कार्यकाळ होते. त्यानंतर M व्यंकय्या नायडू आणि 13वे होते जगदीप धनखड. तर भारताच्या उपराष्ट्रपती पदाची ही माहिती तुम्ही पूर्ण ऐकलात, त्याबद्दल तुमचे आभार आणि पुन्हा भेटूयात एका नव्या विषयासह. तोपर्यंत नमस्कार. देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.